नमस्कार मंडळी. 10 मे 2025 रोजी भारत आणि पाकिस्तानने ऑफिशियली युद्धविराम जाहीर केला. 5 वाजता संध्याकाळी इंडियन स्टँडर्ड टाईमवर ग्राउंड, एअर, सी सगळ्या फ्रंट्सवर फायरिंग थांबवायचे ठरलं. हा सीजफायर अनाऊन्स केला कोण? इंडिया पाकिस्तान दोघांनी सुद्धा कन्फर्म केलं. आणि इंटरेस्टिंगली डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर याची पुष्टी दिली. हो, तोच आपला जुना फ्रेंड ट्रेमेंडस डीलवाला. पण मग काय झालं? सीजफायर लागल्यानंतर फक्त काही तासात काश्मीरमध्ये स्फोट झाले, श्रीनगर आणि जम्मूमध्ये गोळीबार सुरू झाला आणि लोक म्हणाले, अरे हे काय, युद्ध थांबलं की नवीन राऊंड चालू झालं? चीफ मिनिस्टर अमर अब्दुल्ला यांनी एक्सवर लिहिलं, आय जस्ट हिअर्ड एक्सप्लोजन्स इन श्रीनगर. सीजफायर ? म्हणजे थेट पब्लिकली डाऊट घेतलाय. इंडियाचं म्हणणं आहे की पाकिस्तानने वारंवार उल्लंघन केलंय. विक्रम मिस्री, भारताचे परराष्ट्र सचिव, यांनी स्पष्ट सांगितलं, पाकिस्तान इज व्हायोलेटिंग द सीजफायर अँड वी आर रिस्पॉन्डिंग टू इन्फिल्ट्रेशन. आणि पाकिस्तानकडून उत्तर काय आलं? अताउल्ला तरार, पाकिस्तानचे माहिती मंत्री, म्हणाले, कुछ भी नहीं हुआ, इंडिया खोटं बोलतोय. त्यांच्या मिलिटरी स्पोक्समॅनने सीजफायरचं समर्थन केलं, पण उलट भारतावर आरोप केला. म्हणजे दोघेही एकमेकांवर बोटं ठेवतायत. पण ग्राउंडवर गोळीबार सुरूच. आपण म्हणतो अखनूर आणि उधमपूरमध्ये जोरदार फायरिंग झालंय आणि पाकिस्तान तिकडे हिस्टोरिक विक्ट्री जाहीर करतोय. सांगा बरं मग विक्ट्री कोणाची? हा सीजफायरचा डील, जो डेकेडमधला सर्वात मेजर वाटत होता, तो आताच नाजूक वाटतोय. तुमचं काय मत आहे? हा युद्धविराम खरंच टिकेल का, की फक्त एका मोठ्या युद्धाची सुरुवात आहे? कमेंटमध्ये तुमचे मत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर गोंधळ अनलिमिटेड या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.